या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शहरातील अनधिकृत व विनापरवाना शेड, हातगाड्या, डिजिटल बोर्ड तसेच विविध बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेच्या वतीने सुरू असलेली कारवाई आजही कायम राहिली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 तसेच मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 अंतर्गत सुरू असलेल्या या मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालय रोड ते आदित्य कॉर्नर परिसरातील 2 अनधिकृत कंपाऊंड व 4 केबिन हटवण्यात आले. आजच्या कारवाईत विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी, विभागीय कार्यालय क्रमांक 4 छत्रपती ताराराणी मार्केट आणि अतिक्रमण निर्गमन पथकाने संयुक्तपणे कारवाई करत 4 छपऱ्या, विनापरवाना 1 हातगाडी, 6 लोखंडी पाईप, 1 लाकडी टेबल, 2 कॅरेट वजन काटा, 14 जाहिरात फ्लेक्स बोर्ड आणि 12 स्टँड बोर्ड जप्त केले. दरम्यान नगररचना विभागामार्फत सामासिक अंतरात नियमबाह्य उभारलेल्या बांधकामांविरोधातही पावले उचलण्यात आली. परवानगीशिवाय शेड, पत्रा शेड किंवा अन्य बांधकामे केलेल्या 40 नागरिकांना 7 दिवसांची नोटीस देण्यात आली आहे. या कालावधीत अतिक्रमणे काढून सामासिक अंतर पूर्णपणे खुले करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही कारवाई प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनावडे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. या मोहिमेत उपशहर रचनाकार एन.एस. पाटील, अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, कनिष्ठ अभियंता अरुण गवळी, सर्वेअर दत्ता पारधी, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, सज्जन नागलोत, रवींद्र कांबळे तसेच पथकातील कर्मचारी सहभागी झाले. महापालिकेची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून प्रतिबंधित ठिकाणी व्यवसाय करताना आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असा इशारा प्रशासनाने दिला.